आज मस्त बांगड्याची रस्सा भाजी करणार. त्यासाठी मी कढईत तेल टाकलेलं आहे आणि याची लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून बारीक अशी पेस्ट केलेली आहे. व्यवस्थित थोडी लालसर होऊ द्यायची. त्याच प्रकारे अशा प्रकारे बांगडा मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याला मीठ हवे, यामध्ये लिंबू टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपली लाल झालेली आहे फोडणी. तर यामध्ये आपली बांगडा फिश यामध्ये टाकूया. तर थोडं फ्राय करूया. थोडं फ्राय केलं ना तर फिशला चव छान लागते. तर अशा प्रकारे तेलामध्ये थोडं 5 मिनिट याला फ्राय करून घेऊया. तर झाकण ठेवूया. थोडं 1 मिनिटाने आपण याला परतूयात. जास्त याला हलवायचं नाही फिशला, नाहीतर फिश तुटते. त्यामुळे थोडं आपण याला दोनदा घालून घेऊया. शक्यतो फिश करताना ह्या असं उलटण्याचा वापर करायचा. जास्त खोलगट होता ना व्यवस्थित परतूला जाईल. एक साईड झालेली आहे, ही दुसऱ्या साईडने परतून घेऊया. अशा प्रकारे आपली फ्राय झालेली आहे फिश. तर आपण त्याला प्लेटीत काढून घेऊया. त्याच तेलातून ती फिश काढून घेतलेली आहे. थोडं फिश तळताना थोडं जास्त तेल टाकायचं व हलकी हाताने फिश काढून घ्यायची. तर यामध्येच आता अर्धा किलोची पेस्ट टाकून घ्यायची. कोथिंबीर, व्यवस्थित आता याला गोल्डन होऊ द्यायचं. तर यामध्ये आपण टमाटर करून थोडीशी जिरे आपण याला हलवून देऊया. त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला वाटून घेतलेला आहे. कांदा, खोबरं, धने, ओवा, मिरी, खसखस टाकून अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. थोडाच भाजलेला मसाला, जास्त नाही करपू द्यायचा. आणि एक महत्त्वाची टिप्स, मसाला करताना फिशचा आपलं सुकं खोबरं असतं ना, ते गरम पाण्यात थोडं 10-15 मिनटं भिजत घालायचे किंवा ते जास्त वेळ घातले तरी जमते, अर्धा-पाऊण तास. मग ते मिक्सरमध्ये बारीक काप करायचे, नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे. मस्त ओल्या नारळासारखी चव लागते मसाल्याला. गोल्डन झालेलं आहे, त्यामध्ये थोडं हिंग टाकूया. लाल तिखट 1 चमचा. फिश करताना थोडं तिखटच हवी आहे, त्यामुळे लाल तिखट थोडं जास्त टाका. मस्त लागते भाजी. तर त्याचबरोबर हे आपण मसाला वाटून केलेला टाकूया. आता तुम्हाला किती घट्टा करायचा रस्सा, किती करायची क्वांटिटी, त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला टाकू शकता. मस्त वेगवेगळे मस्त कलर पण आलेला आहे. आता थोडा परत दिला त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकलं. थोडं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मस्त
मसाला शिजू द्यायचा, याचं तेल सुटेपर्यंत. भाजीला कसं छान कलर येईल. व मसाला व्यवस्थित शिजल्या जाईल. तर यामध्ये आता आपण काळा मसाला टाकूया 1 चमचा. मसाल्याचं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, तर यामध्ये आपण पाणी टाकूया. गरम पाणी केलेले आहे ते आपण सोडून टाकूया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मस्त याला 10 मिनटं उकळी आली, मला 10 मिनटं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर आपण फिश सोडूया. मी यामध्ये लिंबू टाकलं होतं, फिशला मॅरिनेट केलं होतं लिंबानं. तर यामध्ये टोमॅटो ॲड केले नव्हते, तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टोमॅटो ॲड करू शकता. 10 मिनटं मसाला शिजलेला आहे, तर यामध्ये आपण फिश टाकून घेऊया फ्राय केली. थोडं तिला आपण 5 मिनटं रश्शा शिजू द्या. मस्त मुरते जात मग व्यवस्थित. अजून चव छान लागते फिशला. मस्त रस्सा भाजी झालेली आहे, शिजलेली आहे व्यवस्थित. 10 मिनटं झाली आहे, तरी पण मस्त आलेली आहे याच्यात छान. तर अशा प्रकारे आपलं बांगड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. त्याच्यात ऑलरेडी आपण जास्त कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास त्याच्या वरतून टाकू शकता, नाहीतर टाकली नाही तरी काही आवश्यकता नाही. तर तुम्ही ही भाजी बाजरीची भाकर किंवा भाताबरोबर मस्त टाकून सर्व करा. मस्त रस्सा भाजी छान लागते. कसा वाटली भाजी तुम्हाला नक्की सांगा. आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवीन रेसिपीसाठी कमेंट करा. कोणती अजून तुम्हाला डिश बघायची असेल तर. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.